एक मोठी बातमी आपल्या समोर येते। समाजभूषण पुरस्कार प्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला। 25,000ची लाच घेताना अटक। राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाईचा धडाका पाहायला मिळतोय। गेल्या काही महिन्यात विभागाने जोरदार कारवाई करत अनेक सरकारी अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्यात। विशेष म्हणजे शिपायापासून ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। आता बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा एसीबीने कारवाई करत विस्तार अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। जळगाव जामोद पंचायत समितीतील विस्तार गट विकास अधिकारी संदीप मोरे याला 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आलेली आहे। अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये मोठी कारवाई केली असून जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्याकडून शासकीय काम करून घेण्यासाठी संदीप मोरे यांनी तब्बल 25,000ची लाच मागितली होती। विशेष म्हणजे लाचखोर संदीप मोरे हा बुलढाण्यात अनेक समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला अधिकारी आहे। मात्र समाजापुढे समाजभूषणचा चेहरा दाखवणाऱ्या सचिन मोरेचा बुरखा फाटला असून त्याचा खरा चेहरा समाजासमोर आलेला आहे। या कारवाईनंतर जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। राज्यभरात मागील काही महिन्यात लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे। त्यातच 15 दिवसापूर्वी बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहाय्यक निबंधकासह त्याच्या सहकाऱ्यांना 13,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती। सूरज जगदाळे आणि सहकार अधिकारी सतीश शेरखाने यांना 13,000 रुपयांची लाच घेताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक करत मोठी कारवाई केली। दरम्यान या कारवाईनंतर बीड जिल्हाभरात खळबळ उडाली होती। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी बुलढाणा।